मी एक विघ्नर टाइम्स नावाचं चॅनल चालवतो की ज्याचं रजिस्ट्रेशन आहे आणि मी दैनिक पुढारीचा बातमीदार आहे. दिनांक 14/8/2026 रोजी आजनवळे या ठिकाणी प्रशासनाने आणि तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी अदानी प्रकल्पासंदर्भामध्ये एक बैठक बोलवली होती. ती बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्याच्या आदल्या दिवशी या अदानी प्रकल्पातलं जनसुनावणी रद्द व्हावी म्हणून सूरज वाजगे उपोषणाला बसलेले आहेत. त्या संदर्भात मी माजी आमदार अतुल बेनके यांची एक मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये माजी आमदार अतुल बेनके असं म्हणाले की माझं जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे आणि ती रद्द होणार आहे असे बेनके यांनी सांगितल्याचा मी एक टेक्स्ट मेसेज केला, तो ग्रुपवर टाकला. त्याच्यानंतर त्यांची जी मुलाखत आहे ती मुलाखत पूर्ण आजही यूट्यूबला आहे. ती मी ग्रुपवर सगळीकडे व्हायरल केली. जे आहे ते मी मांडलं. नंतर मी त्या मिटिंगला गेल्यानंतर विद्यमान आमदार महोदय उभे राहिले. तिथं लोकांचा खूप आक्रोश होता की आम्हाला बाकीचं काही नको आहे, हा अदानी प्रकल्पच नको आहे. नंतर शरददादांनी माझ्याकडे पाहून म्हणाले ही लोक चुकीच्या बातम्या करतात, खोट्या बातम्या करतात. माझी आमदारांचं म्हणणं घेतलं, कलेक्टरशी का नाही बोलले, माझ्याशी का नाही बोलले आणि यांनी एक मेसेज व्हायरल केला की 21 तारखेची सुनावणी रद्द झाली. आणि मग असं त्यांनी म्हणाल्यानंतर मी त्यांना हात वर करून म्हणत होतो की मला माझं म्हणणं मांडायचं आहे. म्हणणं म्हणजे काय, माजी आमदार अतुल बेनके म्हणाले की माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे. बेनके जे म्हणाले त्याची मी बातमी केली. शरददादांना मी हात वर करून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे प्रशासनाला देखील. विशेष म्हणजे त्या बैठकीला DYSP धनंजय पाटील होते, जुन्नर पोलीस स्टेशनचे गुंडसाहेब होते, प्रांत मॅडम होत्या, तहसीलदार होते, सगळ्याच विभागाचे अधिकारी होते. ह्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शरददादा सोनवणे यांनी मला धमकी दिली की तुम्ही काय करताय आम्हाला माहिती आहे, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, 15 तारीख जाऊ द्या मग मी तुमच्याकडे पाहतो. त्यामुळे शरददादा ज्या पद्धतीनं बोललेले आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या बोलण्यामुळं माझ्या जीविताला धोका आहे. पोलिसांनी मला संरक्षण द्यावं आणि नियमाला अधीन राहून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. धन्यवाद. तक्रार मी जे सांगितलं आहे तेच मेन्शन केलेलं आहे. धन्यवाद. जी 21 तारखेला जनसुनावणी होणार नाही ती पोस्टपोंड होईल. आता ती 18 तारखेला खासदार साहेबांच्या मीटिंगमध्ये डिस्कस करून करणार आहे. पण असं जर मत असेल, मी त्यांना सांगितलं असंच मत आहे, तेव्हा त्यांनी मला काल सांगितलं की यू डोंट वरी, वी आर विथ द पीपल. आम्ही लोकांसाठी काम करतो आणि आम्ही त्याच्या अनुषंगाने 21 तारखेची सुनावणी रद्द करून ती पुढं पण घेऊ. तिथून मार्ग आहेत ना की आम्ही काय लादणार किंवा असं आम्ही काय फोर्सफुली करणार नाही. म्हणून ते आम्हाला त्यांनी काल तोंडी सांगितलेलं आहेत. आणि निश्चित प्रकारे मला विश्वास आहे की ती प्रदूषणाची जी काय सुनावणी लावली होती ती तारीख त्या दिवशीची रद्द होईल. ते तुमचे लाड लागतात आपल्या सगळ्यांना, मी अतिशय स्पष्ट सांगतो. याचे लाड लागतात वाणी साहेबांचे. आणि तुम्ही धंदा मानून ठेवलाय ना सर्वांनी धंदा. हे धंदे बहुत झाले सगळे. हे धंदा लढवते हे वाणी. मी आपल्याला सांगतो, ऐका सत्य काय आहे मला सांगा. 21ची सुनावणीच्या बाबतीमधला काय त्याने रिपोर्ट केला, त्याने काय केलं, त्याने काय लिहिलं स्पष्टपणे रद्द झाली. जवळ 21 तारीख रद्द झाली का मॅडम? मग मला सांगा हे का, हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्याला फोन केला तुम्ही? पण जाऊ द्या, ते 15 वर्ष उद्या ते आणि मी आहेत मी पाहतोच एकदा मी आहे. ते शरद सोडे माझं नाव आहे. असे माझ्या खूप कल्प लागलेली आहे पहिल्यापासून. ते आहेच ना, हे असं तुमचं पाहणार नाही. मला बोलायचंय ते नंतर आज नाही तर काय तुमचा अधिकारच लागला. कोण आहे तुम्ही? मी नागरिक आहे. नागरिक घरी तुमच्या बरे नागरिक आमची वाट लावतो तुम्ही नागरिक गेलाय. हे बघा विषय असा आहे, अगदी साधी माणसं आहे, याची कशाला इज्जत सांगतो तुम्ही? सन्मान किती या लोकांची हो? माझं स्पष्ट म्हणणं आहे का तुम्ही करून ठेवल्यामुळे प्रशासन तो चिंतनाव शेवटी. बरं विद्यमान खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही? जिवंत आहे ना? आहे. तुम्ही दिलाय. सगळ्यात जास्त मत दिली तुम्ही दिली. ऐका आता नाही पैसे मारायची, आता नाही पैसे मारायची. अरे वाढवा मला दिल तसं मारायचं. ऐका दुसरी गोष्ट आपल्या येते ठीक आहे, येऊ नाही येऊ. आता दुसरी गोष्ट विद्यमान आमदार आहे, हा येते तुमच्या समोर. आमच्याशी काही चर्चा नाही तरी अजून शासनाने आणि हे म्हणतात की माझी मला फोन करून सांगितलं की ते कॅन्सल झालं. एवढी कुठे चर्चा केली? अहो या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये
आजी आणि माझी खूप आहे. आजी फक्त 288 आहे आणि 288 ना आता ह्या प्रांत या विद्यमान आहेत. आता ते माझे विचारणार का? माझे प्रांताचा विचारणार, माझे प्रांत निवेदन देणार. हे काय चाललंय या भागात आपल्या? हा गोंधळ मिटला पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.